या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत अंकलकर बंधू यांचे शीख कॉर्नर मटन भाजनालय। आमच्याकडे बकऱ्याचे मटन शीख कढाई व फिश शीख कढाई तयार करून मिळेल। पत्ता दत्तनगर मार्कंडेय जलतरण समोर सोलापूर। संपर्क नंबर 9923068882। सर्वात मोठी बातमी जी अनेक भारतीयांना चिरडून टाकेल आणि अनेकांना भीक मागणाऱ्या वाटीसह रस्त्यावर आणेल। आरबीआय दिवाळीखोरीच्या मार्गावर आहे। लोकसभा निवडणुकीच्या काळात सरकारने आरबीआय कडून रुपये 1.65 लाख कोटी घेतले होते आणि आता आरबीआयची राखीव रक्कम रुपये 30,000 कोटींवर आली आहे। हे सूचित करते की केवळ बँकाच नाही तर आरबीआय देखील दिवाळीखोरीच्या मार्गावर आहे। ही एक धोक्याची घंटा नाही का? हे का आणि कसे घडले असे प्रश्न सर्वसामान्य नागरिक आज विचारणार नाहीत, कारण अर्थशास्त्रापेक्षा धार्मिक शास्त्रात रमलेले आहेत। 2014 पूर्वी कोणत्याही सरकारने आरबीआय कडून संपूर्ण सरप्लस मनी एकूण नफा घेतला नव्हता, हे त्यांना कदाचित माहीत नसेल। सरकारने लाभांश म्हणून फक्त काही भाग घेतला होता। 2018 मध्ये जेव्हा उर्जित पटेल आरबीआयचे गव्हर्नर होते तेव्हा मोदी सरकारने सर्व नफ्याचे पैसे बँकेकडे मागितले, मात्र पटेल यांनी नियमानुसार नकार दिल्याने त्यांनी राज्यपालपदाचा राजीनामा दिला होता। त्यानंतर सरकारने आरबीआयचे माजी गव्हर्नर बिमल जालान यांच्या अध्यक्षतेखाली 6 सदस्यीय समिती स्थापन केली, ज्यामुळे सरकारचा मार्ग मोकळा झाला। तोपर्यंत आरबीआय कडून लाभांश म्हणून घेतलेली कमाल रक्कम रुपये 50 ते 55 हजार कोटी। बांगलादेश मुक्ती युद्धादरम्यान तत्कालीन पंतप्रधान श्रीमती गांधी यांनी आरबीआय कडे 50,000 कोटींऐवजी 70,000 कोटी रुपये मागितले होते, परंतु बँकेने स्पष्टपणे नकार दिला आणि सरकारने ते स्वीकारले। या सरकारने केवळ स्वतःसाठी आरबीआयचे नियम बदलले नाहीत, तर कॉर्पोरेट्स आणि कंपन्यांसाठी 323 ते 27 कायदे बदलून त्यांची कामे व्हाईट वॉश केली आहेत। गेल्या 3 ते 5 वर्षात 50,000 कंपन्या दिवाळखोरीत निघाल्या, बँकांची कर्ज बुडाली, 70,000 नवीन कंपन्या नवीन कर्ज घेऊन उभ्या राहिल्या। हे आहे या सरकारचे अर्थशास्त्र। आज जर आरबीआयला अपेक्षित रुपये 74,000 कोटींचा नफा नसेल आणि जे काही थोडे आहे ते सरकारने घेतले, तर बुडणाऱ्या बँकांना कोण वाचवणार? लक्ष्मी विलास सारख्या बँका लक्षात ठेवल्या पाहिजेत। येस बँक, DHFL, लक्ष्मी विलास यांची सिंगापूर बँकेला विक्री करण्यात आली। इतर 2 बँकांची अवस्था अजूनही बिकट असून आता आणखी 2 बँकांचे खासगीकरण केले जात आहे। कुतुब मिनार विष्णू स्तंभ आहे की ज्ञानवापीमध्ये शिवलिंग आहे हे समजून घेण्याऐवजी सरकारचे हे आर्थिक धोरण देशाला कुठे नेऊन बसवले आहे हे समजून घेतले पाहिजे। सलग 4 महिने महागाई वाढत राहिल्यास सरकारने थेट रिझर्व्ह बँकेलाच प्रश्न विचारावा असे घटनात्मक नियम सांगतो आणि आरबीआयने देखील योग्य प्रतिसाद द्यावा। पण गेल्या 6 महिन्यांपासून महागाई निर्देशांक वाढत असतानाही सरकारने याबाबत कोणतीही चौकशी केली नाही किंवा आरबीआयने कोणतेही स्पष्टीकरण दिलेले नाही। संसदेत चर्चा व्हायला हवी होती, पण या सरकारने तसे केले नाही। आजचे आरबीआय बोर्ड सरकारने नियुक्त करते, त्यामुळे कोणाला जबाबदार धरणार? उर्जित पटेल सरकारच्या विरोधात गेल्याने त्यांच्यावर कारवाई, अशी ज्वलंत उदाहरण समोर असताना सरकारच्या विरोधात कोण जाणार? या उलट सरकारने नेमलेल्या मंडळाने सरकारला पाठीशी घालून आरबीआयला या स्थितीत आणले आहे। माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या 2006 ते 2014 या 8 वर्षांच्या कालावधीची मोदींच्या 2014 ते 2022 या कालावधीशी तुलना केल्यास हे स्पष्ट होते की डॉक्टर सिंग यांच्या कार्यकाळात सरकारने आरबीआय कडून केवळ 1,01,679 कोटी रुपये घेतले, तर मोदींच्या कार्यकाळात ही रक्कम 5,74,976 कोटी रुपये इतकी आहे। ते 5 पट जास्त आहे। याला म्हणतात व्यवस्थेच्या माध्यमातून धूर्तपणे केलेला भ्रष्टाचार। आरबीआयला कोणी दिवाळखोरीत आणले ते तुम्हीच ठरवा। विजय घोरपडे, अर्थतज्ञ। या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल पिक अँड कॅरी अंकित पूर्णा स्नॅक्स। फक्त 45 रुपयात स्वादिष्ट मिसळपाव मिळण्याचे एकमेव ठिकाण। पत्ता आसरा हाऊसिंग सोसायटी, आसरा चौक, सोलापूर।